नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण महाराष्ट्रातला जळगाव जिल्हा जो आहे, जो केळीसाठी प्रसिद्ध आहे, अशा जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. आणि भडगाव हा जो तालुका आहे, त्याच्यामधलं भडगाव पेठ नावाचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये जी बांबूची शेती आहे ती आपण पाहायला आलेलो आहोत. माझ्याबरोबर सर्वजिन पाटील आहे, ज्या बांबू महान्यूजच्या को फाउंडर आहेत. तर या शेतीला भेट देण्यामध्ये काही मनात भावना होती की कशा प्रकारची शेती आहे त्यांची. विशेषतः त्यांनी चांगल्या प्रकारच्या शेतीमध्ये लागवड केलेली आहे. तर ती पाहायची आणि त्याच्यामागची त्यांची जी काही प्रेरणा आहे, त्याची भूमिका आहे, ती समजून घ्यायची. त्याच पद्धतीनं आपण आज जळगाव जिल्ह्यातल्या ह्या शेतीत आलेलो आहोत. माझ्याबरोबर RS मराठे सर आहेत आणि त्यांचे चिरंजीव जयेश मराठे आणि त्यांची आई आहे. तर आपण यांची भूमिका समजावून घेणार आहोत. मी श्री RS मराठे, भडगाव पेठ, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. मी विस्तार अधिकारी आरोग्य पंचायत समिती, जिल्हा परिषद जळगाव, सेवानिवृत्त आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर मी 2018 साली ही शेती घेतली. ही शेती जवळपास हे जे बांबू लावलेले आहेत ते 4 एकर क्षेत्रामध्ये लावलेले आहेत. साधारण 1100 ते 1200 रोप इथं आहेत. तर हे आता जवळपास 2.5 ते 3 वर्षाचा हा बांबू झालेला आहे. तर याची साधारणपणे निगा आम्ही याला ठिबक सिंचनद्वारे, याला ड्रीपद्वारे पाणी देतो, याची निगा राखतो. तर बऱ्यापैकी या बांबूच्या क्षेत्रामध्ये मला स्वतःला याच्याबद्दल काही माहीत नव्हतं, पण माझा मुलगा दिल्लीला UPSC करतो आणि त्याने ते व्हिडिओ वगैरे बघून, मोठ्या लोकांचं बघून त्याला ते असं वाटलं की या जमिनीत आपण बांबू लावावा. तर बांबू का लावावा, तर त्या याच्यामध्ये आज जसं पाहिलं तर शेतकरी हा शेती त्याला परवडेनाशी झालेली. मजुरांचा लेबर प्रॉब्लेम आहे, निसर्गाचा प्रॉब्लेम आहे, रासायनिक खतं आणि केमिकल्स हे परवडेबल नाही आहेत. म्हणून आता या शेतीमधनं आपण बांबूनं काहीतरी एक तयार करावं, असं एक संकल्पना सुचली आणि त्या अनुषंगाने आम्ही आज जवळपास 3ऱ्या वर्षी या बांबूच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय. पण सर, ही लागवड कधी केली तुम्ही म्हटला सर? ही लागवड केली आम्ही जुलै 2021 मध्ये, 2 वर्ष. आणि ही जी लागवड जेव्हा केली तुम्ही सर, म्हणजे अंतरही चांगलं दिसतं सर. कसं ठेवलंय अंतर? हे अंतर आहे सर 15 बाय 8 आणि 12 बाय 8 असे दोन, म्हणजे 2 बांबूच्या ओळीमधलं अंतर 15 आहे. हो, 15 आणि 2 झाडांमधलं अंतर 8 फूट आहे. 8 फूट आहे. 8 फूट, बरोबर. म्हणजे चांगल्या पद्धतीचं आहे. हो. आणि कुठली प्रजाती लावली म्हटलं? ही टुलडा जातीची आणि तिकडची ती पॉलीमार्फा, 2 जाती आहेत त्याच्यात. जेव्हा तुम्ही ही शेती लावली, रोपं आणून लावली सर, तर त्याच्यामध्ये तुम्ही अंतर बऱ्यापैकी मध्ये जी जागा आहे सर, ती मोकळी वाटते, बरोबर. तर त्याचा काय वापर केला होता का? हा, तर सुरुवातीला जेव्हा आपण हे बांबू लावला तर त्यावेळेला आपण आंतरपीक कपाशी घेतली. बर. त्याच्यानंतर कपाशी नंतर आम्ही त्याच्यामध्ये सोयाबीन पेरलं. सोयाबीन नंतर आम्ही पुन्हा एकदा त्याचा वापर केला की मका याच्यामध्ये लावलेला होता. तर बऱ्यापैकी आम्हाला 3 पिकामधून 2 वर्षापर्यंत याच्यात आंतरपीक आपण घेतलंय. म्हणजे 2 वर्ष घेतलं तुम्ही आणि फक्त 1 वर्ष घेऊ शकला ना. मोठा झाला ना, आता मोठा झाला. हो, म्हणजे सावली येत, त्याची सावली येते, त्याच्यामुळे पीक येत नाही त्याच्यामध्ये. पण तरी पण खूप काल घेतलं सर. हो 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 हो, 4 पिकं घेतली. 4 पिकं घेतली साधारण. 4 छोटी छोटी पिकं घेणं. हो हो हो, कापूस, हरभरा, सोयाबीन आणि मका. 2 वर्षापर्यंत 4 पिकं घेतली. चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे शेतकरी अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने मशागत करून आपल्या चांगल्या शेतीमध्ये बांबूची लागवड करीत आहेत. आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पण खरी गरज आहे या बांबू शेतीतून उद्योग उभा राहण्याची. आणि उद्योग उभे राहिले तर ही शेती निश्चितचपणे एक चांगले मॉडेल ठरेल, यशस्वी कार्य करणाऱ्यांना साथ मिळेल. बांबू महान्यूज शेअर करा, सबस्क्राईब करा. बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे बांबू महान्यूज हे चॅनेल पाहत राहा. शेअर करा, सबस्क्राईब करा. बांबू महान्यूज, शेअर अँड सबस्क्राईब.